आदरणीय शशांक दादा खांडेकर साहेब, प्रशांत दादा खांडेकर साहेब यांच्या माध्यमातून वरद विनायक महड आणि जलसो ग्रुपला खूप खूप शुभेच्छा आल्या। ऋतिक 11 भाताड विरुद्ध वरद विनायक महड हा सामना असेल सेमीफायनलचा। अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय तो म्हणजे शिवशक्ती परळी शिवा दळवी यांचा संघ। आणि आता दोन मोठे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे दोन संघांमधील लढत असेल। फायनलच्या पूर्वीची असेल ही फायनल। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सभी दर्शकों का ड्रीम्स क्रिकेट पर आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। जलसो ट्रॉफी 2022 का ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला। बॉल बॉय चला आपण पटकन बाहेर या, नाही तर आणखी अर्धा तास जाईल। दोन बॉल द्या त्यांच्याकडे, निघा तिथना। बॉल बॉय आपण दोन बॉल द्या आणि या। चला बॉल बॉय कोण आहे तो, या ना पटकन। दोन बॉल द्यायचे असतात, 6 बॉल नसतात द्यायचे, अख्खी बॅग नसते द्यायची। सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज का नाम प्रवीण आहे, प्रवीण भोईर। और स्ट्राइक रेंज पर अक्षय और प्रदीप की जोड़ी। दोनों ही बल्लेबाजों का बहुत बहुत स्वागत है। 3-3 ओवर प्रति पारी का मुकाबला। पहली ओवर ये है P1 की ओवर। शॉर्ट थर्ड मैन गली पॉइंट पर खिलाड़ी तैनात। एक कवर पॉइंट, एक मिड ऑन, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर और फाइन लेग। पहली गेंद बिंदी गेंद के साथ की है शुरुआत। दो खिलाड़ी डीप में, एक वाइडिश लॉन्ग ऑफ और एक डीप मिड विकेट। भातान ये टीम ऋतिक कारिया की पैक टीम है। शेखर जी मौर्य, संतोष जी देशमुख, इनकी भी दो टीमें आज खेलती हुई हमें नजर आई। ऋतिक 11 भातान बनाम वरद विनायक महड के बीच आज की इस दिन का ये दूसरा सेमीफाइनल। धीमी गति की दो गेंदें। प्रवीण भोईर जो कि रायगढ़ के स्क्वाड में बहुत ही आदर्श खिलाड़ी हैं, दो गेंदें दो वेरिएशन के साथ डालते हैं। पहली गेंद तेज, दूसरी गेंद धीमी। दाहिने हाथ से राउंड विकेट तैयार। सामने बल्लेबाजी के लिए अक्षय। ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, कैच की संभावना और तीसरी गेंद पर विकेट। 0 रन और 1 विकेट गिरता हुआ वरद विनायक महड टीम का। इसी मैदान पर आने वाले समय में नाइट रजनी होने वाली है। और अगर सब कुछ अच्छा होता है तो आखिरी के दिन रेशमा जी मयेकर इनको बुलाने का आयोजनकर्ताओं का विचार है। अगर सब कुछ अच्छा होता है तो उन्हें भी बुलाया जाएगा। पहली बार सुधागढ़ तहसील में मिथुन लांगी और पंकज देसाई हैं सभी उनके कमेटी मेंबर्स द्वारा। और आने वाले 25, 26, 27 को 2 साल के बाद पाली प्रीमियर लीग होगी जनरल अल्कुबायर वैद्य मैदान पर। स्पॉन्सर्ड बाय सिद्धेश दत्त। 3 गेंदें 0 रन 1 विकेट। कप्तान आए हैं मैदान पर। अब कप्तान को कप्तानी पारी खेलनी होगी। प्रवीण भोईर के सामने अब बल्लेबाजी के लिए जयेश। दाहिने हाथ से ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट ऑन पुल, सक्सेसफुल, पावरफुल। ये क्रिएटा को मान वंदना देता हुआ मिड विकेट के ऊपर से जलसो सिक्सर। जरिए 6 रन बटोरे मिड विकेट के पार। और 6 रनों के साथ अब स्कोर ओपन होता हुआ वरद विनायक टीम का 1 विकेट के नुकसान पर 6 रन। पावर प्ले की पहली ओवर, 2 गेंदों का खेल अब भी शेष। इस बार खराब शॉट सिलेक्शन किया, 3 बिगाड़ा काम बिगाड़ा, लेकिन नहीं,
आसान सा कैच और जयेश पाटिल की पारी समाप्त होती हुई। रन बने हैं 6 और विकेट गिरी है 2। आखिरी गेंद का खेल शेष पहले ओवर का। ट्रॉफी को देखने के लिए तमाम यहाँ पर दर्शक आ चुके हैं। ऋतिक कारिया की टीम भातान 11 अच्छा कर रही है, वे खुश रहेंगे अपनी टीम के प्रदर्शन से। शिव शक्ति परली फाइनल में पहुंची है, वो अब सोचेगी कहां से गेम प्लान होगा। क्रिकेट में सुशील सर देखिए, गेम प्लानिंग की बहुत ही महत्व है। आप कितने बड़े खिलाड़ी हैं, उससे ज्यादा आप दाव क्या डालते हैं, ये महत्व रखता है। लेफ्टी बैटर इस बार फुलर लेन की गेंद ऑफ साइड पर ड्राइव किया था, मिड ऑफ पर गेंद जाती हुई 1 रन तो पूरा किया है और तेज कदमों के साथ दूसरे रन की मांग। कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। 2 रनों के साथ स्कोर 1 ओवर के खेल के बाद 2 विकेटों के नुकसान पर 8 रन। अब 2 ओवर का खेल शेष है। आपको टीम मीटिंग नहीं करनी है, टीम मीटिंग बिल्कुल नहीं करनी है, आपको फील्ड बदलनी है। एंड बदला है, आपको फील्ड जल्दी बदलनी है। बल्लेबाजों के भी ये मैं बताना चाहूंगा कि आपको तुरंत अपनी अपनी जगह लेनी है। यहाँ से एक और मुकाबला हमें फाइनल का खिलाना है, क्योंकि अब हमारे सभी प्रमुख अतिथि यहाँ पर आ चुके हैं। दिल्ली की जनता अच्छे क्रिकेट का सम्मान करती है, चाहे वो विरोधी टीम हो या घर की टीम हो। अच्छा क्रिकेट खेलने वालों को इंग्लैंड के दर्शक देखिए, अच्छे खेल को हमेशा तालियां बजाते हैं। अगर इंग्लैंड में टेस्ट मुकाबला आप देखें तो तालियों की गूंज ज्यादा नवना दादा सुनाई देती है। और दिल्ली की जनता भी ऐसी ही वो जौहरी है, वो हीरो को पहचानती है। अच्छा खेल आप खेलते हैं तो आपके लिए तालियां जरूर बजेगी। 8 रन 8 रन बने हैं 1 ओवर के खेल के बाद 2 विकेटों के नुकसान पर। नए गेंदबाज अब बागडोर संभालते हुए जयेश भोईर आए हैं गेंदबाजी मार्ग पर। टेलीकास्ट टीम टाटा गरवाल इनकी तरफ से गेंदबाजी। अब भी यहाँ से 5 ओवर का खेल है और उसके बाद 6 ओवर का खेल है, तो आपको थोड़ा सा समय के बारे में ध्यान रखना है कि समय हमारे पास कम है। आयोजनकर्ताओं की विशेष मेहनत हमें नजर आती हुई इस मैच के लिए। शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से पहले ही मन बना लिया था कि ये ताकतवर बड़ा स्ट्रोक खेलेंगे, लेकिन क्रिकेट में आप प्रेडिक्शन नहीं कर सकते। क्रिकेट में खुद से खुददारी, टीम के साथ वफादारी और गेम के साथ ईमानदारी रखनी होगी। जिस तरह से जाकमाता जामुलपाड़ा टीम के नए खिलाड़ियों को बनाया है अल्पे यहाँ पर आशीष शेल्की ने। लगातार की दूसरे बिंदी गेंद के साथ स्कोर वहीं पर रुका हुआ। 2 विकेटों के नुकसान पर 8 रन। कई ऐसी टीमें हैं, शिव शक्ति परली टीम है, झंकार टीम है, देसाई पाड़ा टीम है, शिव शक्ति कुंभार टीम है, बीसीसी टीम है। इन टीमों में नए खिलाड़ियों को आज भी मौका दिया जाता है। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर अपर अपिशकट करने का प्रयास, बैकवर्ड पॉइंट के और कवर के बीच में से गेंद को निकाला है, लेकिन तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा और 2 रनों के साथ स्कोर डबल फिगर यानी कि 10 अंकों पर। 10 नंबर की जर्सी पहनकर सचिन तेंदुलकर खेलते थे और बीसीसीआई ने वो जर्सी रिटायर की है। हालांकि अगर देखें शार्दुल ठाकुर ने वो जर्सी पहनी थी, बहुत ट्रोल हुए थे, लेकिन अब शार्दुल ठाकुर को क्या कहते हैं, लॉर्ड ठाकुर, क्योंकि आप सिद्ध करेंगे तब आप प्रसिद्ध होंगे आशीष भाई, क्योंकि पहले उन्होंने कुछ किया नहीं था, उसके बाद उन्होंने लॉर्ड के उस टेस्ट मैदान पर अपना करिश्मा दिखाया और उनको नाम पड़ा लॉर्ड ठाकुर। और इसीलिए मेरा तो यही मानना है कि आप कामयाब मत बनिए, आप काबिल बनिए, आपको दूर दूर से बुलावा आएगा ना। इस बार ऑन साइड पर मोडने का प्रयास। बघा सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, सगळे खेळाडू आपले आहेत, चढाओढ हार जीत असते, परंतु यापुढे कुठल्याही प्रकारची बेशिस्ती आपण दाखवू नका आणि कोणीही टी शर्ट कृपया काढू नका असा नवनाथदादा आवासकर आणि संपूर्ण कमिटीकडून आपल्याला सूचना येते। असोसिएशनचा आमचा नियम आहे, परंतु तुम्ही सगळ्यांनी सर्वांनी सहकार्य करायचं। हा कोणी हा टी शर्ट काढू नका,
वो टी शर्ट्स लॉर्ड के गैलरी पर निकाला था सौरव गांगुली ने एंड्रू फ्लिंटॉफ को जवाब देने के लिए। ऑन साइड पर ताकतवर स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, जेट विमान की तरह मस्तक पर दस्तक देता हुआ स्ट्रेट की दिशा में 6 रन। भावेली न भक्ति, भक्ति व न मुक्ति सांगू ने। और इस बार गेंद अंदर, डंडा बाहर, राकेश की, रोशन भोईत की बढ़िया गेंदबाजी। हे आवाज ऐकलं आपण जसं पाहिजे द व्हॉइस ऑफ कारावे. नवीन फलंदाज येतोय, न्यू बॅटर इन. नाव बॅटरचं हॅलो. तर माननीय श्री सतीश दादा पवार यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसेच सुनील जी गायकवाड यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सतीश दादा पवार यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे प्लीज. तसेच सुनीलजी गायकवाड यांनी सुद्धा यायचं आहे. नए बल्लेबाज, पहली गेंद फुल टॉस की, फायदा नहीं उठा पाए, स्लाइस किया बल्ले का, पेस खुलता हुआ गेंद, पॉइंट पर 1 रन। एक से ज्यादा कुछ नहीं आपको मांगना होगा। आपको खाना चाहिए तो बीबी से मांगो, प्यार चाहिए तो माँ से मांगो, और इनाम चाहिए तो हमारे पुरस्कर्ताओं से मांगो। ये प्रसाद, ये आपकी बात है कि आपकी शादी नहीं हुई है, बंटी दादा बराबर। तो उन्होंने कहा कि अगर बीवी ना हो तो किसके साथ, किसके पास हमको क्या मांगे। तो ये तो हम जवाब जवाब नहीं दे सकते। सिंगल आता हुआ, रन आता हुआ 18 पर, 18 रन बनेंगे, 18 धावा धावफलकावर, 18 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। नए बल्लेबाज स्ट्राइक रेट पर निलेश। ऑन साइड पर ताकतवर स्ट्रोक, गैप में गेंद जाती हुई सीमा पार, यह आता हुआ भारत सरकार उपभोक्ता मामले, सिक्सर।
एक तारा आहे गडावर सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. चेतनदादा देसाई यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय प्लीज. स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं गीत आपण ऐकलं. त्याची आठवण मात्र प्रत्येकाच्या मनात साठलेली आहे. शिवाजी महाराजांनंतर महाराणांच्या अस्तित्वासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी संघर्ष केला. आज आपण ताठमानेनं जगतोय हे त्यांच्याच योगदानामुळं. टोटल धावपलकाची धावा आल्या त्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 32. आता भातात संघाला करायच्यात महड संघाच्या विरोधात 18 चेंडूमध्ये 33 धावा. त्या धन्यवाद घेऊन जातो मैदानामध्ये. गुंजाजी मार्गवर गोलंदाज अक्षय पाटील तयार झालाय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन प्रवीण भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश भोईर. प्रवीण भोईर आणि जयेश भोईर सर्वांची जोड सगळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 11च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 33 धावा पूर्ण करायच्या. 18 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान आहे ते वर्धविनायक संघाच्या विरोधात भातात संघाला. वर्धविनायक महड तर दुसरीकडे भातात संघ मात्र प्रयत्नांच्या पलीकडे पराकाष्ठा करतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज डाव्या हाताचा अक्षय पाटील पंचांच्या उजव्या बाजूला तयार. पहिला चेंडू यावेळेस आउट क्रिकेट. चेंडूला खेळलाय पॉइंट चित्राच्या बाहेर. नो डाऊट गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार येतोय. सन्माननीय सतीश पवार साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन झाले. त्याचबरोबर सुधागड तालुका मराठा समाजाचे सक्षम असे नेते सन्माननीय योगीजी मोरे साहेबांचे देखील आगमन झालंय. यावेळेस चेंडू पॉइंट क्षेत्राच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौघा. टोटल
8 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 33 धावांचा पाठला होतोय. उरलेल्या आता चेंडू मध्ये 25 धावा पूर्ण करायच्या. 16 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान आहे. 16 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस बॅटची आतली कडा घेतली आहे. पंचांकडे मात्र ऍक्टिंग जोरदार पद्धतीने केली जाते, पण पंच मात्र विचार करतात नक्की काय घडलं. पंचांचा इशारा मात्र जागेवर नाही येईल. हृदयाचे ठोके वाढवणारा हा डिसिजन आहे. इट्स आउट. फलंदाजाला माघारी जावं लागणार. सन्माननीय नागेजी देशमुख सामाजिक कार्यकर्ते आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. नागेजी देशमुख साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय नागेशभाई देशमुख साहेबांना मी आमंत्रित करतो, जे उद्योजक आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं खूप सारं प्रेम आहे. आउट ऑफ द बार. येतोय चौकार. सन्माननीय नवनीत देशमुख आपल्या या व्यासपीठावरती सहर्षाचं स्वागत आहे. टोटल धावपलकावरती धावा आहेत त्या 13. 33 धावांचा पाठला होतोय. आणखी एक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फिरवलेला फटका आउट ऑफ द पार. आसमानी सुलतानी गगनचुंबी गगनभेदी येतोय षटकार. मागं लागतीलच, वेळेला महत्व द्या.
आणि हे सामने डेचे तर डेला संपवला पाहिजे. टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी 14 धावांची. 12 चेंडू 14 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये, पण मॅच मध्ये आता स्पीडअप देखील घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश केदारी. शिवशक्ती परळी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण व्यासपीठाकडे यायचंय. टीम शिवशक्ती परळी. निश्चितच त्याचं सहकार्य पहिल्या दिवसापासून आम्हाला राहिलंय आणि आता अंतिम काही क्षणाचे हे गोड क्षण उरले तर शिवशक्ती परळी संघाच्या संघटकाला विनंती आपण यायचंय. त्यावेळेस सन्मान देणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजच्या माध्यमातून पॉईंट क्षेत्रामध्ये या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेला धावपलीवरती 20 धाव आपण बघतोय. उरलेत आता शेवटचे 11 चेंडू आणि करायच्या 13 धावा. 11 चेंडू आणि 13 धावांचं एक संघर्षमय आव्हान आहे. ते पार पाडताना डाव्या हाताचा फलंदाज जो स्ट्राईक एंडवरती आहे सागर जयेश, तो कशा पद्धतीने सामोरे जातोय डाव्या हाताच्या गोलंदाजाला हे देखील पाहणं गरजेचं असेल. 2 चेंडू ज्याच्या वाटेला आले ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती षटकार देखील खेचला. म्हणजे हा फलंदाज आता धावाचा अनेक उंचवण्याचं काम मैदानामध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे या मॅच मध्ये बरंच काय करून दाखवण्याची. हा सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये सुंदररित्या हाताळला जातोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना मात्र फलंदाज चुकला. निर्धाव चेंडूची होती सांगता 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. या चेंडूवरती सन्मान देण्याचं काम करायचं होतं पण अगोदरच मन बनवलं होतं सिंगल घेण्याचं, पण त्याच्यावरती मात्र शिक्षकाने केली होती चूक. पण पुन्हा एकदा पुनरागमन झालं. चेंडू केला बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. 9 चेंडू उरलेत आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा. मॅच मध्ये भड संघ मात्र सामना सोडत नाहीये तर भातान संघ मात्र प्रयत्नांच्या पलीकडे पराकाष्ठा करतोय. अजून एक सामना मैदानावरती खेळवायचा आहे. स्पीडअप दाखवा, वेळेला महत्व द्या. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं नाहीत तर अशी एक वेळ येऊ शकते. आमचे वकील साहेब माझ्या बरोबर बसलेत, नक्कीच मी सांगेन. वेळ सांगते, जर तुम्ही कोर्ट मध्ये जज समोर उभे असाल, जर त्यांची देखील वेळ खराब असेल ना तरी त्यांना पण वकील उभा करायला लागतो वेळेवरती. ही वेळ खूप महत्वाची आहे. सन्माननीय राजेश परदेशी साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. मी जलसो ट्रॉफी 2022च्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. डाव्या हाताच्या फलंदाजाला मात्र डाव्या हाताच्या गोलंदाजानं विचार करण्यास भाग पाडले. पुन्हा एकदा गिरधाव चेंडूचा मारा केलाय तो गोलंदाज आकाश केदारीनं. राजेशभाई परदेशी युवा खेळाडूंचं युवा उद्योग जगतातलं एक मोठं नाव आहे आणि युवा खेळाडूंच्या गळ्यातलं ताईत म्हणून या परिसरामध्ये त्यांची ओळख आहे. म्हणजे सन्माननीय मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत करतो. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू, हा चेंडू मात्र निर्णायक आहे या सामन्यामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं बिग येतोय. अर्थातच सीमारेषा
चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती आल्यात 1 धाव. एका धावेने धावांकावरती वाढ. टोटल 27. 33 धावांचं हे संघर्षमय आव्हान मात्र भातान संघ लिलया पार पाडतोय का, तर हे आव्हान मात्र मड संघाच्या माध्यमातून रोखलं जात आहे. उरलेत 5 चेंडू आणि करायच्यात 6 धावा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज स्वराज. सन्माननीय नवनीतजी देशमुख साहेब मला सांगतात या मॅच मध्ये कडवा संघर्ष आहे. मॅच मध्ये मोठं बॅटल पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतायत विजयाची वाटचाल पूर्ण करण्यासाठी. एक चांगला फटका आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि स्ट्राईक मात्र यावेळेस सागरकडे आहे. शेवटचे उरलेत 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा. शिवशक्ती परळी संघाचा संघनायक अल्पेश दळवी याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अल्पेश जवळेनं सुधागड प्रीमियम लीग गाजवली. भोंग्यावरती भोंगे वाजत होते, पण आज ते फायनल मध्ये गेले. त्यांचे भोंगे मात्र ते घरी विसरलेत की काय, असा प्रश्न मला देखील पडलाय. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये नियम क्रमांक 25चा वापर करताना आलाय स्क्वेअर चेंडू. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 29 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. 33 धावांचा बाटला करताना भातान संघ विरोधात खेळ करतोय महर संघाच्या. असून एक चेंडू यावेळेस लॉंगॉट क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मात्र सहज 2 धावा पूर्ण आल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही 3री धाव देखील पूर्ण आणि हा 4थ्या धावेचा प्रयत्न आणि ही 4थी विजयाची धाव पूर्ण झालेली आहे. सामना जिंकला तो टीम भातान संघानं. ऐका एक सुमधुर संगीत डीजे रिया. शिवशक्ती परळी संघाचा इथे कर्णधार आलेला आहे. विनंती असेल भातान संघाने धावत यायचं प्लीज. तर मैदानावरती लाईव्ह युट्यूब कव्हरेज करायचे. मॅन ऑफ द सिरीजची बाईक राऊंडला चक्कर घेत आहे. ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल आम्हाला जी आशिष शेळके यांच्याकडून मिळालेली आहे. तर या संपूर्ण मैदानावर तिचा एक चक्कर होणार आहे. तर लाईव्ह युट्यूब कव्हरेज करायचे त्यांना. तर विनंती असेल भातान संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. शिवशक्ती परळी संघाचा हा कर्णधार इथं आलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे भातान संघाचा खेळाडू